वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 4 शक्ती आमच्या पाहून झाल्या। जीवत्व शक्ती की आत्मद्रव्य हेतुभूत चैतन्य मात्र भाव धारण लक्षणा जीवत्व शक्ती ही। चिती शक्ती अजडत्वात्मिका चिती शक्ती ही। अनाकार उपयोगमयी दृशी शक्ती ही। साकारोपयोगमयी ज्ञान शक्ती ही। 4 शक्तींचं स्वरूप आम्ही बघितलं आणि आता 5वी शक्ती आचार्य सांगत आहे सुख शक्ती। अनाकुलत्व लक्षणा सुख शक्ती ही जी सुख आहे हे सुख कोणत्या दर्जाचं आचार्यांना अभिप्रेत आहे, कोणत्या सुखाला ते खरं सुख म्हणत आहे। जसं छडालाकार म्हणतात की आत्मको हित है सो सुख। कोणतं सुख या ठिकाणी अभिप्रेत आहे शास्त्रामध्ये किंवा आचार्यांना, तर आत्म्याचं हित जिथं आहे, कल्याण जिथे आहे ते खरं सुख आहे। आणि ते सुख कसं आहे तर आकुलता बिन कहिये। ज्या ठिकाणी यत्किंचित देखील आकुलता नाही ते खरं सुख आहे। आणि आकुलता शिव माही न ताते। आकुलता ही मोक्षामध्येच नाही आणि ताते शिव मग लाग्यो चाहिये। आणि म्हणून शिव मग मोक्ष मार्गाकडे आम्ही वाटचाल करायला पाहिजे, त्या पंथाला आम्ही लागायला पाहिजे। असं हे आमचं सुख हे जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करायचं आहे। या सुखाची एक झलक आमच्या जीवनात या भवात तरी प्राप्त व्हावी म्हणून हा आमचा उद्यम सुरू आहे। स्वला जाणण्याचा, स्वचा परिचय करण्याचा प्रयत्न आम्ही या समयसारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। आचार्य म्हणतात रे आत्मन सिद्ध समान अचिंत्य सुख तुझ्यातच आहे। हे सुख तुला बाहेरून आणायचं नाहीये, तू सिद्धा समसुखी आहे। जेव्हा आम्ही सिद्धाचं अष्टक देतो आणि या अष्टकामध्ये म्हणतो सहज सिद्ध भगवान, तर सहज सिद्ध मी माझा जो त्रिकाली आत्मा आहे हा निरंतर शुद्ध शुद्ध सिद्ध समान आहे। आणि या सिद्धांची मला आराधना जीवनात करायची आहे। हे सिद्ध पद पर्यायी मध्ये मला प्राप्त करायचंय। माझ्या शक्तीमध्ये ते विद्यमान आहे। माझ्या आत्म्यात असं अनंत सुख शक्तिरूप आहे, पर्यायीमध्ये त्याची अभिव्यक्ती मला करायची आहे। आणि म्हणून सिद्धा समान अचिंत्य, अचिंत्य हा शब्द पण अत्यंत महत्वपूर्ण आहे की ज्याचं आम्ही चिंतन करतो ते आमच्या ज्ञात पदार्थ असतात आणि ज्यांना आम्ही कधी अनुभवलेलं नाही, पाहिलेलं नाही, त्याची झलक पण आम्ही कधी आमच्या जीवनात ऐकलेली नाही, असं जे काही सुख आहे ते अचिंत्य म्हटल्या जातं। तर असं अचिंत्य सुख तुझ्यातच आहे। स्वतःच्या अंतरंगात एकदा डोकावून तर बघ, या सुखाचा झरा अनादी कालापासून आहे, कधीही तो आटलेला नाही। तुझं खरं सुख तुझ्यामध्येच विद्यमान आहे। आत्मा म्हणजे सुखाचा न संपणारा अक्षय स्रोत आहे। असा हा अक्षय न संपणारा आहे की कितीही प्रवाह गेले, कितीही पर्यायी व्यतीत झाल्या तरी देखील हा आनंद सुख गुण जीवनामधून कधीही नष्ट होणार नाही। अशा अक्षय सुखाचा स्रोत आमचा आत्मा, शुद्ध आत्मा आहे। आणि खरं सुख
अनाकुलता रूप. आणि प्रवचनसार मध्ये कुंद आचार्यांनी पहिल्यांदा या सुखाला दाखवलं. का दाखवलं या सुखाला? तर या सुखाला पाहून लोक याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतील हा एक उद्देश ठेवून खरं सुख कसं असतं, आत्मवैभव काय आहे, हे पहिल्यांदा आचार्यांनी दाखवलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी 6 वैशिष्ट्यपूर्ण अशा शब्दांनी आत्म्याचं खरं सुख सांगितलेलं आहे. ते लिहितात की ते अनाकुल स्वभावी आहे, म्हणजे तिथे आकुलता यत्किंचित नाही. खरं सुख कोणतं? की ज्या ठिकाणी किंचितही दुःखाची कडा छटा ज्याला नाही, ते सुख आकुलता रहित असणार आहे. आम्ही पहा, आमच्या सुखाची जर आम्ही तुलना करून बघितली तर आमच्या सुखाला कुठे ना कुठं दुःखाची किनार आहे. कोणता चक्रवर्ती असेल तरीही त्याला दुःखाची छटा विद्यमान आहे. सगळ्या जीवनातलं ऐहिक सुख त्याची जर आम्ही मोजमाप करू म्हटलं तर हे सुख कोणत्याही तऱ्हेने निर्भेळ असत नाही. कोणताही व्यक्ती आम्हाला असा दिसणार नाही की खरंच परिपूर्ण सुख माझ्या जीवनात आहे. कारण या प्रत्येक सुखामागे एक दुःखाची कडा आहे. जसं सूर्य उगवतो त्याच्या भोवती सोनेरी पहिल्यांदा छटा असते, त्याप्रमाणे आमच्या सुखाला देखील या दुःखाची छटा विद्यमान आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की अनाकुलता स्वभावी. अनाकुलचा अर्थ जिथे आता यत्किंचित देखील मला हे पाहिजे होतं आणि ते मिळालं नाही असा भाव जिथे नाही, त्याला अनाकुल सुख मिळायचं. निगेटिव्ह याच्यामध्येच आम्हाला सांगावं लागणार आहे, नास्तीपरकच हे अनाकुलतेचं कथन करावं लागणार आहे. की जिथे बस मला हेच पाहिजे होतं आणि याशिवाय मला दुसरं आता काहीही जगात नको आहे, अशा परम तृप्ती रूप जे काही असेल सुख, ते खरं अनाकुल स्वभावी सुख आहे. आणि आमच्या जीवनात आम्ही शोधू शकतो की खरंच आम्हाला सुख आहे असं आम्ही मानतो, पण ते आकुलताजन्य आहे की अनाकुलताजन्य आहे. तात्काळ आम्हाला सुख शमल्यासारखं वाटतं, पण कालांतराने हे सुख परत दुःखामध्ये परिवर्तित होताना दिसतं. साताचं हे चक्र जीवनामध्ये अशा तऱ्हेने अव्याहत रूपाने फिरत आहे. म्हणून पहिल्यांदाच सांगितलं की ते अनाकुलता स्वभावी आहे. दुसरं वैशिष्ट्य ठेवलं की ते अनुपम आहे. म्हणजे जगातल्या कोणत्याही पदार्थाची उपमा या आत्मिक सुखाला देता येत नाही. आम्ही म्हटलं सूर्यासारखं आहे, तर सूर्य त्या ठिकाणी ताप सहित आहे, त्याची किरण दाहक आहे. आणि सुख कसं आहे, तर अत्यंत शीतल मधुर असं आहे. म्हणून सूर्यासारखं सुख तेजस्वी या दृष्टीने म्हणू शकू, पण पूर्ण अर्थाने ही उपमा लागू होत नाही. जर आम्ही म्हटलं की चंद्राप्रमाणे हे सुख आहे आमचं, तर चंद्राप्रमाणे चंद्र तर कलंक सहित आहे, वर्धमान हीयमान होणारा आहे. आणि हे सुख तर आमचं निरंतर चिरकाल टिकणार आहे. सागराप्रमाणे म्हटलं तर सागराला तर भरती ओहोटी येते, या सुखाला न भरती आहे न ओहोटी आहे, हे कॉन्स्टंट असं सुख आहे. म्हणून जगातली कितीही पदार्थ आम्ही आणले तरी या या सुखाला कोणतीही उपमा देता येत नाही. म्हणून त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, समाधी शतक या ग्रंथामध्ये पूज्यपाद आचार्य म्हणतात की स्वर्ग सुखाला उपमा द्यायची असेल तर कशी देता येईल, तर नाके नाकौ कसामिव हे शब्द ठेवले. नाके नाकौ कसामिव म्हणजे स्वर्ग सुखाला स्वर्ग सुखाचीच उपमा देता येते, दुसऱ्या कुणाचीही नाही. किंवा कौरव पांडवांचं युद्ध कसं होतं, तर कौरव पांडवांचं युद्ध हे कौरव पांडवांसारखंच होतं, अशीच त्याला उपमा दिली गेली आहे. तसं हे मोक्ष सुख किंवा सिद्ध सुख कसं, तर सिद्ध सुख हे सिद्ध सुखांसारखंच आहे, न उपमा देता येत, म्हणून त्याला म्हटलेलं आहे की हे अनुपम सुख आहे. नंतर अचिंत्य आहे, की आम्ही चिंतनही केलं नाही अशा प्रकारचं हे अचिंत्य सुख आहे.
एक व्यक्ती आहे, गरीब आहे अत्यंत, आणि तो दैनंदिन कष्ट करून 2 भाकरी सुखाने खातो. एक दिवस राजाची स्वारी तिथून गेली आणि राजाची स्वारी गेल्यानंतर त्याला प्रश्न पडला की ही व्यक्ती कोण आहे. जवळच्यांनी सांगितलं की हा या देशाचा राजा आहे, त्याच्याजवळ खूप संपदा आहे, त्याला कष्ट करावे लागत नाही, त्याला सुखाने जेवण प्राप्त होते. तो शेतकरी मनामध्ये विचार करायला लागला, मला 15 दिवसातून कधीतरी 2 मोठे गुळाचे खडे खायला मिळतात. तो शेजारच्याला म्हणाला किंवा त्या माणसाला म्हणाला, हा राजा तो दररोज पावशेर गुळ खात असेल. म्हणजे त्यांनी सुखाची कल्पना त्याच्या चिंतनाप्रमाणे केली. पण अशा तऱ्हेने आम्ही चिंतन करू तर आमच्या धर्तीवर आम्ही चिंतन करू. पण ह्या ठिकाणी सांगितलं की हे सुख तर अचिंत्य असं आहे, तुझ्या चिंतेच्या चिंतनाच्या पल्ल्याड असं हे सुख आहे, असीम आहे, याला मर्यादा नाही, अमर्याद असं सुख आहे, अक्षय आहे, न संपणार आहे, त्याचसोबत अखंड आहे, खंड पण याच्यामध्ये पडणार नाही. निरंतर प्रवाह रूपाने या सुखाला आम्ही जीवनात अनुभवणार आहे. असं हे आत्मिक सुख आहे, अपूर्व आहे, पूर्वी कधी अनुभवलेलं नाही असं सुख आहे. पूर्वी जे आम्ही काही सुख अनुभवलेलं असू, सहज आठवलं जिनेंद्र वर्णी त्यांचं पुस्तक आहे एक शांती पथदर्शन नावाचं, आणि त्या शांती पथदर्शनामध्ये त्या सुखाच्या श्रेणी सांगतात. पहिली त्यांनी श्रेणी सांगितली की ऐंद्रिय सुख, म्हणजे इंद्रियांची तृप्ती झाल्यानंतर मिळणारं सुख, पहिली श्रेणी सांगितली. आणि आम्ही विचार करायचा याच्यावर की खरोखर आहे, एखाद्या वस्तूची आम्हाला खूप अभिलाषा असते जीवनात की ही वस्तू मला मिळाली पाहिजे, मिळाली पाहिजे, आणि ती ज्या वेळेला प्राप्त होते त्यावेळेला आम्हाला आनंद किंवा सुख होतं की नाही होत. आमच्याशी आम्हाला प्रतारणा नाही करायची आहे. आमचं उत्तर असणार आहे नाही, त्या इंद्रियाला जे आम्हाला पाहिजे होतं ते मिळालं आणि म्हणून आम्हाला तृप्ती झाली, आनंद वाटला, सुख त्या ठिकाणी वाटलं. जिनेंद्र वर्णीजी म्हणतात की हे अगदी हीन दर्जाचं सुख आहे. तुला इंद्रियांच्या तृप्तीमध्ये सुख वाटत आहे, पण हे इंद्रिय सुख कसं आहे, तर हे इंद्रिय सुख आहे कर्म परवशे शांते दुःखे रंतरितोदये पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षणा स्मृता. समंत भद्र आचार्यांनी निकांक्षित अंगाचं वर्णन करताना रत्नकरण श्रावकाचार मध्ये ही कारिका ठेवलेली आहे. कर्म परवश आहे हे सुख, तुला ते पाहिजे आहे ते तुला मिळालं, कारण साता कर्माचा उदय सुरू होता म्हणून ती अनुकूल सामग्री तुला प्राप्त झाली, कर्माच्या अधीन आहे. जर असाताचा उदय सुरू असता तर तुला इच्छेनुसार वस्तू प्राप्त झाली नसती. आमचं सुख हे असं इंद्रिय सुखां म्हणजे कर्मावर अवलंबून आहे. कर्म परवशे शांते, शांत आहे. किती काळपर्यंत त्या नवीन मिळालेल्या वस्तू तुम्हाला आनंद वाटतो किंवा आम्हाला आनंद वाटतो. 4 दिवस, 5व्या दिवशी त्याच्यामधला आनंद कमी झाला, दुसऱ्याच कुठल्या तरी वस्तूची इच्छा निर्माण झाली, म्हणून शांते कर्म परवशे शांते दुःखेरन तरी दे, त्याचा शेवट हा दुःखामध्ये होणार आहे. पाप बीजे हे पापाचं बीज आहे. मी नेहमी सांगते की आमच्याजवळ पैसा आहे, सगळं काही सुबत्ता आहे, ही सगळी काही जी आम्हाला मिळाली हा आमचा पुण्याचा परिपाक आहे. पुण्याच्या परिपाकामध्ये आम्हाला सुविधा प्राप्त झालेली आहे, सुविधा प्राप्त झालेली आहे, आणि या सुविधांमुळे व्यक्ती बिघडण्याचा जास्त संभव आहे. सुखलोलुपता जीवनामध्ये याच मुळे येणार आहे.
जोपर्यंत खडतर जीवन होत तोपर्यंत धडपड होती जीवनात, काहीही करायची तयारी होती, इंद्रिय सुखाकडे दुर्लक्ष होत, सुख लोलुपता जीवनामध्ये कमी होती. ती का वाढली विचार करायचा आहे. म्हणून पाप बीजे आणि सुखे नासता, यामध्ये यत्किंचित देखील सुख नाही असं आचार्य त्या ठिकाणी सांगत आहे. आणि अशा तऱ्हेचं हे सुख आम्हाला जे आता आचार्य इथे वर्णन करणार आहे ते सुख असं अपूर्व आहे. आज तागायत पर्यंत अशा सुखाची प्राप्ती आम्हाला जीवनामध्ये कधीही झाली नाही. ते आत्मजन्य सुख. नंतर हे परम आल्हाद रूप आहे, एक प्रकारची विलक्षण तृप्ती, की आता काहीही यानंतर मला नको, हे आणि हे एवढंच मला हवं होतं. अशा प्रकारची परमोच्च आनंदाची सीमा, त्याची झलक ज्या वेळेला जीवनात येते ती खऱ्या सुखाला आम्हाला दाखवणारी आहे. नंतर हे सुख कसं आहे तर अव्याबाध असं सुख आहे. अव्याबाध, साता वेदनीय किंवा वेदनीय कर्माचा जिथे अभाव होतो त्या ठिकाणी अव्याबाध सुखाची प्राप्ती होते. दोन सुखांमधील फरक लक्षात घ्या. मोहनीय कर्माच्या अभावात, मोहनीय कर्माचा क्षय झाला की अनंत सुख प्रगट होतं, आणि साता वेदनीयाचा, दोन्ही वेदनीयाचा जिथे अभाव होईल तिथे अव्याबाध सुखाची प्राप्ती होते. तर हे असं सिद्धांत सुख अनंत सुखमय पण आहे आणि अव्याबाध सुख पण आहे. अव्याबाध सुखाला थोडं 1 मिनिट मी सांगते की अव्याबाध सुख कसं. आम्हाला मंदिरात जाण्याची इच्छा आहे, आम्ही मंदिरात जाऊ पण इच्छितो, आम्ही मंदिरात जाण्यासाठी तत्पर पण झालो. दरवाजा उघडला आणि आम्हाला अचानक दरवाजात पाहुणे आलेले दिसले, जे कधीही येत नाही. आम्ही मंदिर मध्ये गेलो नाही, मंदिर आमचं राहिलं आणि आम्ही पाहुण्यांचं स्वागत केलं. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जो भक्तीचा भाव होता, पूजेचा भाव होता, दर्शनाचा भाव होता, त्या भावामध्ये बाधा उपस्थित झाली. ही बाधा, तर या सुखामध्ये कोणत्याही तऱ्हेची अशी बाधा येत नाही. ते अव्याबाध सुख आहे. नंतर अतिंद्रिय आहे. इंद्रिय सुखापेक्षा याची जाती वेगळ्या दर्जाची आहे. स्वर्ग सुख आणि इथे असणारं सुख याची जाती एक आहे, परंतु सिद्धांत किंवा आत्मिक सुख त्याची जातीच वेगळ्या दर्जाची आहे, क्वालिटी मध्ये फरक आहे, आणि म्हणून ते सुख वेगळ्या पद्धतीचं सुख आहे, असं अतिंद्रिय सुख. नंतर या सुखाला आणखी एक वैशिष्ट्य दिलेलं आहे की हे आत्मज आहे, आत्म्यापासून हे उत्पन्न झालेलं आहे. बाकीच्या सुखांना जर आम्हाला मिळवायचं असेल तर आम्हाला परवस्तूचा संयोग हवा असतो. त्या परवस्तूची आकांक्षा हवी आहे, त्याची तृप्ती व्हावी लागते, तेव्हा ते सुख जीवनात प्राप्त होतं. म्हणजे परनिमित्ताने त्या सुखाला आम्ही अनुभवतो, म्हणून परजन्य आहे. पण हे सुख असं आहे की यासाठी आम्हाला कशाचीही गरज नाही. आम्ही आमचं स्वतंत्र आहे, कधीही या सुखाची झलक आम्हाला जीवनात येऊ शकते, असं हे आत्मज सुख आहे. म्हणून अशा सुखाला आम्हाला जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे. वैशिष्ट्य सांगितली: अनुपम, अचिंत्य, असीम, अक्षय, अव्याबाद, अतींद्रिय, अनाकुलतामय, अखंड, आत्मज, अपूर्व. वैशिष्ट्य सगळ्या शब्दांना अ पासून सुरुवात झालेले हे शब्द आहे. आणि अशा तऱ्हेने आकुलता ही एक समयवर्ती जीवाची विभाव अवस्था आहे. आकुलता का उत्पन्न होते हाही मुळात प्रश्न आहे. मोहनीय कर्माच्या उदयामध्ये इच्छा आहे, आणि इच्छा आहे तिथे आकुलता आहे. जिथे निरिच्छा आहे, इच्छा पूर्ण संपलेल्या आहे,
म्हणजे 11 पासूनच्या पुढच्या गुणस्थानामध्ये हा निराकुल सुखाला प्राप्त करू शकतो. विभावांच्या भवऱ्यात हा जो गुरफटलेला आहे आणि म्हणून त्याला खरं सुख त्याच्या लक्षातच येत नाही. प्रतिसमय पदार्थांची इच्छा आणि पदार्थांची पूर्ती यामध्ये हा गुंतलेला आहे. या भवऱ्यामध्ये तो सापडलेला आहे. आणि समयसर मी वाचला, निर्जराधिकार वाचला. निर्जराधिकारात आचार्यांनी सांगितलं की इच्छा आणि इच्छा तृप्ती ह्यांचा हा पाठ शिवणीचा खेळ सुरू आहे. ज्या समयात इच्छा उत्पन्न होते त्या समयात इच्छा तृप्त होत नाही. त्याला कितीही अनुकूलता असेल, कितीही त्याच्याजवळ सामग्री असेल, तरी ज्या समयात इच्छा झाली त्या समयात तो कधीच पूर्ण करू शकत नाही. आणि जेव्हा तो पूर्ण करतो त्या पूर्तीचा तो आनंद घेत नाही. दुसरीच इच्छा त्यावेळेला त्याच्या मनात घर करून राहिलेली असते. अशा तऱ्हेने इच्छा आणि इच्छा तृप्ती यांचा हा निरंतर असा खेळ सुरू आहे. आणि त्यामुळे या जीवाला खऱ्या सुखाची प्राप्ती जीवनात होत नाही. आकुलता म्हणजेच दुःख आहे. आणि आकुलता परत ही तर आत्ता सांगितली, परंतु परकर्तृत्व, परभोक्तृत्व, अहंकार आणि ममकार या 4 गोष्टी आमच्या जीवनामध्ये अव्याहतपणे अनादी कालापासून सुरू आहे. आणि म्हणून परकर्तृत्व, परवस्तू आमच्या इच्छेनुसार परिणमित नाही आणि म्हणून आम्ही दुःखी होतो. परवस्तूंचा भोग मी घेऊ शकत नाही आणि अंतरंगात अनंत लालसा आणि म्हणून हा जीव दुःखी होतो. अहंकार, प्रत्येक गोष्टीमध्ये माझं आणि मीपणाचं हा जो भाव आहे जीवनामध्ये, आणि ममकार रूप परिणाम या 4 गोष्टी जीवनामध्ये दुःख उत्पन्न करणाऱ्या आहे, आकुलता उत्पन्न करणारे आहे. पण जेव्हा त्याला आपल्या ज्ञायोग तत्वाची जाणीव होते आणि कधीतरी योगायोगाने काललब्धी आली म्हणा, गुरु उपदेश त्याला प्राप्त झाला म्हणा, किंवा त्याची भवितव्यता होती म्हणा, त्याला ज्या वेळेला आपला आत्मा जाणण्याचा उद्यम त्याच्या जीवनात होतो, मी कोण आहे हा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न करतो आणि मी न्यायक स्वभावी आत्मा आहे अशी त्याला जाणीव होते. म्हणजे आपल्यातील परमात्म्याची त्याला ओळख पडते. तो सांगतो की हा मी असा परमात्मरूप आहे, मी आत्मा आहे. हे जेव्हा तो स्वतःला ठासून सांगतो तेव्हा मात्र आपल्या अनाकुल सुखाची प्रतीती त्याला जीवनात येते. सम्यक दर्शनाची ज्या समयात त्याला प्राप्ती होते त्या समयात वरील वैशिष्ट्यांनी, विशेषणांनी सांगितलेले सुख त्याच्या जीवनामध्ये त्या पर्यायीमध्ये त्याला प्राप्त होतं. पूर्ण सुख नाही मिळणार, पण जे काही सुख त्याला मिळेल त्याची क्वालिटी मात्र तीच असेल. थोडा काळासाठी मिळेल, थोड्या प्रमाणात मिळेल, पण सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की अशा प्रकारचा माझा आत्मा आहे ही प्रतीती त्याच्या जीवनात निश्चित येते. सर्व इच्छा विराम पावतात. सर्व इच्छा विराम पावतात अर्थात या ठिकाणी हे कथन एकांताने न घेता अनेकांताने लावायचं. म्हणजे अनंतानुबंधी जनित गेल्या इच्छा, नंतर अप्रत्याख्यानजनित, प्रत्याख्यानजनित, संज्वलनजनित, अशा क्रमाने हा इच्छा याच्या जीवनातून वजा होत जातात. याच्या जीवनामध्ये 4थ्या गुणस्थानात जेव्हा हा जातो तेव्हाच पंचेंद्रियाच्या विषयांची आसक्ती पूर्णपणे संपलेली आहे. विषय भोगतो आहे तो, परंतु आसक्ती जीवनामध्ये राहिली नाही की हे मला मिळालंच पाहिजे. अट्टहास जो जीवनात आहे की याच्याशिवाय माझं भागूच शकत नाही, हा भाव त्याच्या जीवनातला संपलेला आहे. गरजा किती मिनिमम करता येतील इकडे त्याचं लक्ष आहे. फापट पसारा प्रपंच
यापासून तो सर्वथा पृथक करण्याचा तो स्वतःला प्रयत्न करतो. म्हणून त्याच्या इच्छा विराम पावतात. जब निज आत्म अनुभव आवे और कछु न सुहावे. त्याला काहीही जगामधलं आता आवडत नाही. और कछु न सुहावे जब निज आत्म अनुभवावे. अक्ष विषय हे सगळे जे काही इंद्रियांचे विषय आहे, हे सगळे इंद्रियांचे विषय या सुखाच्या पुढे त्याला फिके वाटायला लागतात. आणि असा हा जीव त्या ठिकाणी सुखदुःख या भौतिक स्तरातून उठून आत्मानंदात तो मग्न होतो. सुख आणि दुःख या दोन बाजू आहे. दुःख जीवनात कुणालाच नको आहे, पण सुख अज्ञानी जीवाला अभिप्रेत आहे. पण ज्ञानी दोहोंनाही एका तराजूत तोलतो. तो सांगतो की साम्य हा माझा स्वभाव आहे. सुख आणि दुःख या आनंद गुणाच्या दोन विभाव पर्यायी आहे. सुखामध्ये तो आसक्त होत नाही आणि दुःखामध्ये तो आकुलित पण होत नाही. निरंतर त्याचा तत्वाचा अभ्यास सुरू आहे की सुख जीवनात आलेला आहे. अनाकुलता अनुकूलतेचा संयोग झालेला आहे. आणि ही अनुकूलता देखील जिथे संयोग आहे तिथे वियोग होणार आहे. म्हणजे संयोगामध्ये तो वियोगाची कल्पना करतो. आणि ज्या ठिकाणी दुःख आहे या दुःखामध्ये देखील तो घाबरून जात नाही, आकुलित होत नाही. तो विचार करतो की दुःखामध्ये देखील हे दुःख देखील जीवनामधलं संपणार आहे. दोन्हीला तो एक साम्य भावाच्या दृष्टिकोनातून बघतो. आणि प्रवचनसार मध्ये आचार्य म्हणतात की साम्य म्हणजे चारित्र आहे. चारित्रम खलु धम्मो, धम्मो जो समोत्ती निदिठो सम्मो. म्हणजे साम्य म्हणजेच हे चारित्र आहे. आणि अशी समता तो जीवनामध्ये सुख दुःखांच्या प्रती धारण करतो. आत्म्यात हे सुख परिपूर्ण आहे आणि आत्मा कधीही अपूर्ण नाही. सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सिद्ध भगवंतासारखं सुख म्हणजे मी आहे ही प्रतीती येते. आणि सम्यक ज्ञान कधी प्राप्त होईल? जेव्हा जीव सम्यक दृष्टी होईल त्या समयात तो सम्यक ज्ञानी पण होणार आहे. सम्यक साथे ज्ञान होय पै भिन्न अराधो, लक्षण श्रद्धा जान दुहुमे भेद अबाधो. श्रद्धा समीचीन झाली की ज्ञान समीचीन होणार. दुसरा समय नाही, त्या समयात ज्ञान समीचीन झालेलं आहे. आणि असं हे ज्ञान समीचीन झालं की त्याच्या जीवनात ती जी अनुपम सुखाची झलक आहे, ट्रेलर आहे, हा तो अनुभवणार आहे. सिद्धांचं सुख कसं असतं याची प्रतीती त्याला त्या पर्यायीमध्ये येणार आहे. म्हणून ही प्रतीती त्याच्या सुखाची नांदी आहे. ज्याच्या जीवनात स्वभावाप्रती विश्वास नाही, जागृती नाही, आदर नाही, तिथे खरे सुख नाही. ज्याला स्वतःच्या आत्म्याचाच परिचय झालेला नाही आणि तो आपला परिचय परद्रव्यांशी निगडीत जोडतो. मी कोण, माझ्या डिग्री किती यावरून तो आपला परिचय देईल. माझ्यामध्ये मला किती लोक ओळखतात यावरून तो त्याचा परिचय करेल. किंवा माझा कुठे कुठे आदर सत्कार झालेला आहे त्यावरून स्वतःचा तो परिचय ठरवेल. तर त्याला आपल्या आत्म्याची अजून प्रतीती आलेली नाही. तो स्वभावाप्रती त्याला विश्वास नाही की मी हा असा त्रैलोक्य स्वभावी आत्मा आहे, अनंत न्यायक स्वभावी आहे, परमपारिणामिक भावरूप आहे. हा विश्वास जोपर्यंत स्वतःचा स्वतःविषयी येत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि अशी जर त्याला जागृती झाली नाही
त्याला आपल्या स्वभावाची महती पटत नसेल, आपल्या स्वभावाची महिमा त्याला ज्ञात नसेल, तर तो पराचा सुख, तिथे खरं सुख नाही. तो पराचा करता नाही, मी पराचा करता नाही, भोगता नाही, केवळ ज्ञाता द्रष्टा आहे. ही मान्यताच निर्विकल्प सुख देणारी आहे. आम्हाला निर्विकल्प सुख हवं आहे. आणि हे सुख आमच्या जीवनात कधी उत्पन्न होणार, प्रश्न आमचे हे स्वतःला प्रश्न पडायला पाहिजे. आणि त्याचं उत्तर आम्हीच आमच्या संघर्षातून आम्हाला शोधायचं आहे. विचार करायचा आहे की मी कोण आहे, आणि याचं रेडीमेड उत्तर मला नको आहे. तर मी कोण आहे? तर मी माझ्या आत्मपरिणामांना करू शकतो, मी पराला करू शकत नाही. मी माझ्या स्वभावाला भोगू शकतो, मी परभावाचा भोगता नाही. मी केवळ ज्ञाता आणि द्रष्टा असा आत्मा आहे. आणि ही जी आमची एक प्रकारची विलक्षण चिंतन प्रक्रिया, यामधून जेव्हा आम्हाला आत्मभान येईल, प्रतीती होईल, तो आमचा अत्युच्च आनंदाचा क्षण असणार आहे. आणि हा क्षण, एवढ्या एका क्षणासाठी माझ्या जीवनामधलं हे सगळं सगळं शुभ कार्य सुरू आहे. की तो एक निर्विकल्पकतेचा क्षण माझ्या जीवनात, या भवात मला अनुभवता यायला हवा आहे. हे जीवन मी जे जगते आहे, केवळ एका अन्वेषणासाठी, खऱ्या सुखाच्या. आणि असं हे जीवनात प्राप्त होणं, शुद्ध आत्म्याचं निर्विकल्प सुख, शुद्ध ज्ञान दर्शन रूपाने स्वमध्ये असणं, हेच खरं सुख आहे. ज्ञानात स्थिर होणे हेच सुख आहे. सुख परपदार्थात नाही, आणि परपदार्थ हे देखील इष्ट किंवा अनिष्ट नाही. दोन्ही आमच्या अज्ञानजन्य मान्यता आहे की आम्ही पदार्थाला इष्ट अनिष्ट मानतो आहे. वास्तविकता पदार्थ तर या जगामध्ये त्याच्या स्वभावाने विद्यमान आहे. ते कुणासाठी इष्टकारक वाटत असतील, कुणासाठी अनिष्टकारक वाटत असतील, पदार्थामध्ये आम्ही हे इष्टच आहे आणि हे अनिष्टच आहे असा भेद करू शकत नाही. आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे अनुकूल वाटतं त्याला आम्ही इष्ट समजतो, आणि आमच्यासाठी जे प्रतिकूल आहे त्याला आम्ही अनिष्ट मानतो. म्हणून इष्ट अनिष्ट कल्पना आमची चुकीची आहे. किंवा मी परपदार्थामुळे सुखी झालो, ही देखील आमची एक भावना असते. जसं अनेक दिवसांपासून समजा मला श्रीखंड खाण्याची भावना झाली होती, आणि श्रीखंड जर मला मिळालं तर मग मला असं वाटतं की आहा, आज खूपच छान झालं, मला पाहिजे होती ती वस्तू मला प्राप्त झाली. आणि आम्ही म्हणतो की श्रीखंडामध्ये सुख होतं, म्हणून त्यांनी मला ते सुख प्राप्त झालं. साधा नियम आमचा नेहमीचा आम्ही हा लावतो, पण आचार्य यामधली वैज्ञानिक गोष्ट सांगतात. तिथेही आम्हाला जो आनंद प्राप्त झालेला आहे त्या परपदार्थांनी नाही, हे लक्षात घ्यायचं. त्या परपदार्थांची आमच्या अंतरंगामध्ये इच्छा होती. हा आकुलता भाव आमचा अनेक दिवसांपासून सुरू होता, आणि अचानक ती वस्तू आम्हाला प्राप्त झाली. म्हणजे प्राप्त झाल्यामुळे त्या वस्तूविषयीची जी आकुलता होती ती आकुलता संपली, आणि म्हणून सुख मिळालं. म्हणजे तिथेही जे सुख आम्हाला मिळालं ते अनाकुलतेनेच मिळालेलं आहे, पण आम्ही हा भाव समजत नाही, आणि परपदार्थांनी मला सुखी केलं किंवा दुःखी केलं, हा भाव आम्ही जीवनामध्ये मानतो. म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात, खरी तू वैज्ञानिक कारण त्या ठिकाणी शोध, आणि स्वतःच्या सुखाचं अन्वेषण तू स्वतः मध्येच कर. ते तुझ्यातच आहे, आणि तुलाच त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. बाकीचा भाव उद्याला पाहू आपण. जिनवाणी के ज्ञान ते
सुझे लोकालो सोजिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोळे सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.